पुढे जाणार दादा, इकडे बघायचं, फोटोकडे बघायचं जरा. टाकू द्या सगळ्यांना सर. पटपट जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यासाठी तयारी करतोय. आणि आज म्हणजे 20 मार्च रोजी हा चिमणी दिवस खऱ्या अर्थाने असतो. मात्र आज आपल्या विद्यालयामध्ये हा आंतरराष्ट्रीय स्पॅरो डे, त्याला चिमणी दिवस असे म्हणतात. हा चिमणी दिवस आपल्या विद्यालयामध्ये विविध माध्यमातून विविध उपक्रम आपण साजरे करून या ठिकाणी साजरा करतोय. तुम्ही खूप चांगली मेहनत करून, कष्ट करून तुम्ही चिमण्यांसाठी घरटी आणि पाण्याची व्यवस्था आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करून दिली. ती घरटी आपण विविध झाडांना आणि विद्यालयाच्या विविध खिडक्या ज्या आहेत त्याला आपण बांधणार आहोत, जेणेकरून तुम्ही पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये शिकण्याचा आनंद जो आहे, कारण की पूर्वीच्या शाळा या झाडाखाली असायच्या आणि ती गुरुकुल पद्धत अनामशेष झाली, चिमण्या पण कमी झाल्या. आणि ही जी घरटी आहे ती तुमची त्या शालेय परिसरामध्ये टाकू आपण. उन्हाचे दिवस आहेत, बाकीच्या प्राण्यांना पाणी मिळत नाही, त्यांना खाऊ मिळत नाही आणि हे पक्षी सुद्धा पाण्या वाचून आणि खाऊ वाचून तडफडायला लागले. आपण जागोजागी बघतोय विविध डोंगरांना वनवे लागत आहेत आणि या वनव्यामध्ये बरीचशी वनसंपदा नष्ट होते. फक्त वनसंपदाच नव्हे तर प्राण्यांची आणि पक्ष्यांची जी घरटी आहे ती सुद्धा नष्ट होत आहे. छोटी छोटी पिल्लं याच्यामध्ये मृत्युमुखी पडत आहेत आणि यासाठी हा चिमणी दिवस साजरा करतोय. चिमणी हा प्राणी अत्यंत छोटा आहे, मात्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून तो ओळखला जातो. सामान्यतः हा चिमणी जो पक्षी आहे, छोटासा एकदम सुंदर दिसणारी ही चिमणी आहे आणि ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये ह्या चिमण्या भरपूर दिसायच्या. आजकाल बघितलं तर आता चिमणी दिसत नाहीत. आमच्या 10वीच्या हिंदीच्या पाठ्यक्रमामध्ये एक पाठ आहे या चिमणीवर आणि तो लेखक सांगतोय की आता चिमण्या बघायला आपल्याला
चित्रामध्ये बघायला लागेल. काही दिवसानंतर चित्रात बघायला लागतील. तुमच्या होणाऱ्या मुलांना किंवा छोट्या मुलांना भविष्यातल्या त्या चिमण्या आपल्याला चित्रात दाखवायला लागतील, युट्यूबवर दाखवायला लागतील. तर हा दिवस का आला? तर त्याच्यासाठी हा माणूसच कारणीभूत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विविध प्रकारचं अन्नधान्य पिकवलं जातं. या अन्नधान्यावर विविध कीटक, आळ्या जन्म घेत असतात आणि या आळ्या खाल्ल्यानंतर ही पिकं चांगली येत होती. मात्र चीनमध्ये अशी काही परिस्थिती आली की त्या चीनमधल्या प्रशासनाला वाटलं की उंदरांचा आणि या चिमण्यांचा नायनाट केला पाहिजे आणि मग त्यांनी सगळ्या चीनमधल्या चिमण्या मारून टाकल्या. आणि मग आता पंचायत झाली की शेतकऱ्यांचं तर पीक यायला लागलं, मात्र त्याच्यावर आळ्या यायला लागल्या, किडे यायला लागले. टोळ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे घोडे पकडता बघा, आपण छोटेपणी तुम्ही पकडता का माहित नाही, पण आम्ही सगळ्यांनी हे घोडे पकडलेत आणि त्याला त्याच्या शेपटाला असं हे बांधलं होतं, आम्ही दोरे बांधले होते आणि ते उडवत असं पळायचो आम्ही. आज हे घोड्यांची संख्या सुद्धा, कीटकांची संख्या कमी होत चालली आहे. का तर याला चीन कारणीभूत आहे. आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये चीनला हे सगळं सोसावं लागलं. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला, कारण की आळ्या एवढ्या वाढल्या. तुमच्या घरी वांगी आणली, टमॅटो आणले तर ते किडतात बघा. फ्लावर आणला तर तो किडतो आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण काय मारतोय आता? औषध मारतोय. आणि त्या औषधाच्या परिणामामुळे सुद्धा या चिमण्यांची संख्या कमी होत चालली. आजकाल आपली सगळ्यांची घरं साधी नाही आहेत बघा. आपली सगळ्यांची घरं सिमेंटची आहेत आणि त्यामुळे सिमेंटच्या घराच्या आसपास या चिमण्या अजिबात वावरत नाही. पूर्वी कौलारू घरं असायची, पत्र्यांची घरं असायची आणि त्याला आडोसा मिळायचा, त्यामुळे पक्षी आपल्या घराच्या आसपास यायचे. आता आपण आडोसच ठेवलं नाही. आपली सगळ्यांची घरं सिमेंटची झाली, त्यामुळे त्यांना आडोसच नाही, त्यामुळे पक्ष्यांना राहायला जागा मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या चिमण्यांची संख्या कमी होत चालली. आणि यासाठी हा अट्टास शासनाच्या वतीने, काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने चालवला जातो. आपल्याही लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने विविध शाळांच्या माध्यमातून आपण हा स्पॅरो डे, चिमणी दिवस हा मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरा करतोय. फक्त एकच दिवस नव्हे तर पुढच्या 3 महिने, कारण की जून पासून या चिमण्यांना, या पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात अन्न मिळतं. आताच्या एप्रिल महिन्यात, मे महिन्यात या पक्ष्यांना आणि कुठल्याही पक्ष्यांना, फक्त चिमणीच नव्हे तर सगळ्या पक्ष्यांना अन्नधान्य आणि पाणी मिळत नाही. तुमचं कर्तव्य काय आहे? आपल्या शालेय परिसरामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत त्यांच्यासाठी अन्नधान्य आणि पाण्याच्यासाठी आपण सुविधा निर्माण करणार आहोत. तुमचं घर स्लॅबचं आहे तर स्लॅबच्या घरावर तुम्ही एखादं मडकं ठेवू शकता, एखाद्या पात्रात, एखाद्या भांड्यात त्यांच्यासाठी धान्य ठेवू शकतात, जेणेकरून ते सकाळी येऊन ते काय करतील, खातील. आजच्या या चिमणी दिवसाच्या समारंभाच्या निमित्ताने आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय श्री चिटणी साहेब, त्याचबरोबर आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय चिटणीस मॅडम, आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संचालक सतीश पवार सर, विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका बाबर मॅडम, आपल्या विद्यालयाचे शिक्षक यादव सर, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जी घरटी बनवली होती त्याचा आताच उद्घाटन आपण केलेले आहे. आणि अजून एक उपक्रम आपण केलाय की 1 मूठ धान्य पक्ष्यांच्यासाठी, म्हणजे तुम्ही मूठभर धान्य घरून आणले आणि त्याच्यासाठी आपण बाहेर एक डबा ठेवलाय, त्याच्यामध्ये तुम्ही हे धान्य टाकायचे. ज्याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल किंवा बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा कुठलंही धान्य असेल ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि आपला हा उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण साजरा करूया. आज या ठिकाणी आदरणीय चिटणीस साहेब, चिटणीस मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या समारंभाचं स्वागत गीताने या ठिकाणी सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना विनंती की जे स्वागत गीत म्हणणारे मुले त्यांनी समोर येऊन स्वागत गीत गायचंय. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा, पूर्व नियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा.
प्रमुख अतिथी आदरणीय चिटणीस साहेबांचे या ठिकाणी श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन यांचं स्वागत आपण करूया. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम यांना विनंती की चिटणीस साहेबांच्या या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. मार्च जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्तानं आज आपल्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम आपण घेत आहोत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब, आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय चिटणीस मॅडम, आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय पवार सर, आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पठाण सर आणि आपल्या विद्यालयातील इंगळे सर आणि आपण सर्वजण या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की चिमणी हा जो पक्षी आहे तो माणसाच्या खूप जवळचा पक्षी आहे. आणि पूर्वी आपल्या अंगणामध्ये बरेचशा चिमण्या दिसायच्या. झाडांवर सुद्धा चिमण्यांचे पक्ष्यांचे थवे, मोठमोठे थवे दिसायचे. तर आज हे चित्र फार दुर्मिळ झालेलं आहे. कारण का तर त्याला कारणीभूत कोण आहे? माणूस आहे. मानवाच्या अयोग्य कृतींमुळं हे सगळं दुर्मिळ चित्र आपल्याला बघायला मिळतंय की याच्यामध्ये मग असे बेसुमार खतांचा वापर असेल किंवा कीटकनाशकांची फवारणी असेल, त्याच्यामुळं या चिमण्यांचं खाद्य काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. तर हे सगळं जे आहे जे हे वाईट परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, त्याच्यावर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण का तर या आपल्या चुकीच्या वागण्यामुळं परिसंस्था जी आहे, पर्यावरणामध्ये ज्या परिसंस्था असतात त्या परिसंस्थांमध्ये असलेला महत्वाचा हा घटक चिमणी आहे. तर हे परिसंस्थेमध्ये अनेक अन्नसाखळ्या असतात. या अन्नसाखळ्यांमधला चिमणी सुद्धा हा एक घटक आहे. तर ही अन्नसाखळीच काय झालेली आहे? ब्रेक झालेली आहे. त्याच्यामुळं अन्नसाखळी अबाधित राहणं हे अतिशय गरजेचं असतं. अबाधित राहिल्यामुळे पुढच्या पिढीला सुद्धा अन्न उपलब्ध होत असतं. तर ही अन्नाची जी कमतरता आहे त्याच्यामुळे सुद्धा चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारून प्रथमतः आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. हे जे प्रदूषण होत आहे हे प्रदूषण कमी केलं पाहिजे. या प्रदूषणामुळे काय होतंय की चिमण्यांना खाणं मिळत नाही, पाणी मिळत नाही. त्यामुळं हे सगळं आपण त्याच्यावर विचार करून आपल्या वागण्यामध्ये आपण बदल केला पाहिजे. कारण याला सगळ्याला कारणीभूत मूळ कोण आहे? तर आपण स्वतः आहोत. त्यामुळं इथून पुढे जरी आपण काय केलं पाहिजे, चिमणी दिवस वगैरे आपण साजरा करतो त्याच्या निमित्तानं आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. पण ते त्याच दिवसापुरते नाही तर आपण वर्षभर हे उपक्रम राबवले पाहिजे. एक आपल्याला एक उपक्रम होता बघा, हर घर तिरंगा. तसं आता घरोघरी घरटी आपण बसवली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घराच्या इथं एक घरटं बसवायचं आणि त्या घरट्यामध्ये घरटं किंवा एक पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आणि खाण्यासाठी आपण तुम्ही जे करून आणले की नाही तसंच आपल्या घराला पण लावायचं. म्हणजे याच्यामुळे काय होईल की चिमण्यांची संख्या सुद्धा वाढू शकते, त्यांना खायला मिळेल, पाणी मिळेल. तर ह्या सगळ्या उपाययोजना आपण सतत करायच्या आहेत, नियमित करायच्या आहेत आणि एक जागरूक असं नागरिक आपण बनायचं आहे. म्हणजे आपण याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की नाही. हे सगळं कोणी करायचंय? तुम्हीच करायचंय, भावी पिढीला आपण आहे की नाही. त्यामुळे हे सगळं तुम्ही करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही आवडीनं कराल ना. या पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी त्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी तुमची भूमिका किंवा आपली सगळ्यांचीच भूमिका ही फार महत्वाची आहे आणि तुम्ही ती योग्य रीतीने पार पाडाल, आवडीनं हे सगळं कराल अशी मला आशा आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही खूप छान घरटी तयार करून आणलेली आहे, खूप छान चित्र काढलेली आहे. धान्याचा उपक्रम आपण घेतलेला आहे तो सुद्धा उत्स्फूर्तपणे तुम्ही खूप छान केलेला आहे. तर या सगळ्या उपक्रमासाठी मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करते मनापासून. आणि या चिमणीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. याचं जाणीव ठेवून आपण पुढच्या भावी काळामध्ये आपल्या वागण्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे
आणि या पक्ष्यांचं संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा आपण प्रयत्न करायचा आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर या सर्वांचं मी पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. आदरणीय चिटणीस साहेबांच्या मार्गदर्शनाची तुम्हाला उत्सुकता आहे. निश्चितच चिटणीस साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ही भाषणं मला ऐकायची आहे. करणार आहे ना भाषण आपण? कोण कोण का हात वर करा, कोण कोण करणार? आपण जसं हळूहळू हुशार होतोय का नाही, आपण जर बघितलं की 100 वर्षापूर्वी मुलींना शिकता येत नव्हतं. आता मुली एवढ्या एक्सपर्ट झालेल्या आहेत की त्या सगळ्यांच्या पुढे आहेत. समजा मला जे भाषण करता येत नाही ते मुलींना येतं, गाणी येतात, सगळ्या गोष्टी येतात. तसे प्राणी सुद्धा हुशार होत चालले. म्हणजे मी आज सकाळी एक लेख वाचत होतो, त्याची एकच घटना सांगेन. जपानला आक्रोड असतात का नाही, आक्रोड काय असतात, एक टणक असतात उदाहरणार्थ, आणि ते टणक असलेले आक्रोड काय होतं, कावळ्याला फुटत नाहीत ना, चोचीने मारले तर. मग त्यांनी शोधून काढली आयडिया. कावळ्यांनी काय केलं, त्यांनी रस्त्यावर ते आडून टाकतात आणि गाड्या गेल्या त्या आक्रोडावरनं, बरोबर आहे. आक्रोडावरनं गाड्या गेली ते फुटतात. कुठलं की त्याच्या मधला काय येतो बाहेर, जो गर असतो तो बाहेर येतो, तो सॉफ्ट असतो. आणि त्यांनी पुढे अभ्यास पण केला आहे. गाड्या तिच्या फुटल्यानंतर सिग्नलच्या पुढे ठेवतात. ते सिग्नल लागतो. सिग्नल लागल्याबरोबर ते काय जातात, पळत पळत जातात तिथं आणि त्या पदार्थ खातात. अशा त्यात बऱ्याच घटना आहेत. मी पुढच्या तुम्हाला व्यवस्थित सांगेन तुम्हाला. परंतु याचा अर्थ काय होतो, जसं आपला मेंदू हळूहळू हुशार होत चाललेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की लाखो वर्षानंतर असा थोडासा मेंदूमध्ये आपल्या प्रगती होते. तसं पक्षी सुद्धा प्रगती करतात. आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येतं, माकड येतं, माकड सुद्धा त्याचा आयडिया करतं. कारण नवीन नवीन त्यांना कल्पना सुचतात, पक्ष्याला सुद्धा कल्पना सुचतात. पण पक्षी हा, जसं बाबर मॅडमने सांगितलं, सतीश पवारांनी सांगितलं, तसा असा घटक आहे की जो आपल्याला आवश्यक आहे. चीनमधलं पठाण सरांनी उदाहरण दिलं. चीनमध्ये चिमण्यांचा त्रास होतो, चिमण्या संपवल्या आणि त्याच्यानंतर अडचण अशी झाली की चिमण्या नसल्यामुळं मोठा प्रश्न निर्माण झाला अन्नधान्याचा आणि पुन्हा त्यांना चिमण्या आणाव्या लागल्या. तसंच अमेरिकेमध्ये लांडग्याची पण परिस्थिती झाली. जे एके ठिकाणी नदीच्या शेजारी लांडगे होते, ते लांडगे काय झाले की मारले सगळे, की नाही त्रास होतो म्हणून. पण लांडगे मारल्यामुळे काय झालं, लांडगे कुणाला मारतात माहितीये, हरणाला मारतात. हरण्याची शंका वाटली, भयंकर प्रचंड वाटली आणि त्याच्यामुळं तिथल्या परिसरामध्ये मोठा त्रास निर्माण झाला आणि जे पीक होत होतं ते पण यायचं बंद झालं. पुन्हा त्यांना लांडगे आणायला लागले. त्याचा अर्थ साप असेल, मुंगी असेल, कुठलीही गोष्ट ही निसर्गामध्ये एकमेकाला मदत करणारी आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. चिमणी दिवस आपण करण्याचं खरं कारण असं आहे की चिमणी अजून आपल्याला दिसते का नाही. गरुड दिसतो का, गरुड दिसतच नाही. गरुड दिसायलाच बंद झालाय. आम्ही बघायचो लहानपणी गरुड, आता नाही दिसत गरुड. मोर बघायला आपल्याला अभयारण्यात जावं लागतं. ते खेडेगावात आपल्याला मोर दिसतात. पूर्वी घराच्या दारामध्ये मोर असायचे, घराच्या दारात वाघ यायचा, घराच्या दारात सिंह यायचा. इतकी परिस्थिती होती. परंतु हळूहळू आता आपल्याला वन्य प्राणी हे जगवायला लागतात, हे आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळं आपण हा जागतिक चिमणा दिवस आपण गेल्या 3 वर्षापासून आपल्या इथं साजरा करत आहोत. मला तुम्हाला मुद्दा सांगितलं पाहिजे की तुम्ही आता अशा पिढीमध्ये आहात की तुम्हाला मागची माहिती हळूहळू करून घेतली पाहिजे. म्हणजे मी वाचत होतो, म्हणजे जसं आपण म्हणतो का नाही, आता आपण काय केलं, इथं काय केलं, हे हस्तलिखित आहे, बरोबर आहे. त्या हस्तलिखितावर तुम्हाला घटना सांगणार आहे. किती महत्वाचं असतं
हस्तलिखिताला, साहित्याला, लिखाणाला किती महत्व आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस कोणाकोणाला माहिती सांगा, हात वर करा. माहिती आहेत ना, व्हेरी गुड, दोघेला माहिती होय की नाही. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे इंग्रजांनी प्रचंड हाल केले. कारण ते जेव्हा बोलायचे ना, ते जेव्हा बोलायचे तेव्हा सगळे त्यांच्याकडे आकृष्ट व्हायचे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या प्रोफेसर जे होते, त्या प्रोफेसरनी ते फक्त इंग्लंडमध्ये राहायला गेले, नंतर इंग्लंडमधले होते. पण जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस 1945 साली गेले, नेताजी सुभाषचंद्र बोस साधारणपणे 14-15 साली कॉलेजमध्ये गेले. आणि मग त्यांचे त्यावेळेला वेगवेगळ्या चळवळी करायचे. ते चळवळी करायचे म्हणून काय केलं, प्रोफेसरांनी त्यांना शिक्षा केली. पण त्या प्रोफेसरांचं एवढं तिचं प्रेम होतं की जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस गेले तेव्हा त्यांनी त्याच्यावर कविता लिहिली. ती कविता अजून उपलब्ध आहे. पण तुम्हाला त्या पुढची गोष्ट सांगतो. पण नेताजी सुभाषचंद्र बोसने आयडिया काय केली, आता आपल्याला कैदेतून सोडणार नाही म्हणून त्यांनी उपोषण चालू केलं. खाणं पिणं सगळं 1941 ची गोष्ट आहे. 40 बंद करून टाकलं. मग ते इंग्रज सरकार घाबरलं ना. समजा नेताजी सुभाषचंद्र बोसना काय झालंच तर काय होईल, मोठा दंगा होईल. त्यांना काय समजा त्याच्यामध्ये जर गेले ते तर काय होईल. मग त्यांनी ठरवलं तुला मला सोडतो म्हणले ते. मग त्यांना सोडल्यावर ज्या कलकत्त्याच्या घरामध्ये ते राहायला होते का नाही, तिथं राहत होते, तिथे त्यांनी काय बसवलं, पहारा बसवला मोठा. इतकी पाहणीची केली की बस. नेताजी सुभाषचंद्र बोसने आपण आजारी असल्याचं नाटक केलं. आणि परत तिने हळूहळू दाढी वाढवली, हळूहळू त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला. ते रोज यायची बंद झाली, बाहेर छापायचे. घराच्या बाहेर मात्र ठेवणी चालू केली होती. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 20 वर्षाचा पुतण्या, ज्याचं नाव शिशिर कुमार बोस, यांनी काय केलं, 17 जानेवारी 1941 रोजी पहाटे 1 वाजता हळूच नेताजींना बाहेर काढलं, गाडीत बसवलं. चुकले होते काढण्यावेळी करणारी माणसं. आणि त्यांना तिथून 320 किलोमीटरच्या रेल्वे स्टेशनवर सोडलं. तिथून ते रेल्वे स्टेशनवरून त्या जंक्शनवरून ते कुठे गेले, पेशावरला गेले. आता पेशावर आपल्या भारतात नाही, हे पाकिस्तानात. आणि पेशावर मधून त्यांनी तिथं 6 दिवस मुक्काम केला. आणि 6 दिवसांनी ते तिथून अफगाणिस्तान मार्गे काबूलला गेले. चालत अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर त्यांना गाडीने सोडलं. पण हा जो प्रवास आहे ना, म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या पुतण्याला पण माहितीये, आपण त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडलं बाहेर. पुढं काय झालं माहित नव्हतं. तर हे पुढं काय झालं त्या जेव्हा हे जाणवते तेव्हा त्यांनी घरी आपल्या एका मित्राला बोलवलं होतं पेशावर मधल्या. त्याचं नाव होतं अकबर शहा. आणि अकबर शहाने सगळी व्यवस्था केली होती. पण अकबर शहा भेटलेच नाहीत. नंतर कुणाला भेटले नाही, शिशिर कुमार बोसला भेटलेच नाही. शिशिर कुमार बोसला पण अटक झाली. नंतर 4 वर्ष ते कैदेत होते. आणि मग 1983 साली म्हणजे 42 वर्षानंतर अकबर शहा शिशिर कुमार बोसला कुठे भेटले, इंग्लंडमध्ये भेटले. ते पण त्याच्या मुलाकडे ते आले होते औषधोपचाराला. आणि शिशिर कुमार बोस आपल्या मुलाची डिग्री घ्यायला गेले होते. कारण शिशिर कुमार बोसने काय केलं, नंतरच्या कालावधीमध्ये त्यांना एवढं नेताजींबद्दल अट्रॅक्शन होतं की त्यांनी सगळं आपलं आयुष्य नेताजींबद्दल माहिती मिळवलं. पण त्यांना मधलं माहित नव्हतं. पण ते तिथं 85 वर्षाचे हे ग्रस्त आणि त्यावेळेला काहीतरी असतील साधारण 42 म्हणजे 2 ते 40 वर्षाचे असतील की तिथं भेटल्यानंतर त्यांनी ती माहिती दिली. काय माहिती दिली की अहमद खान म्हणून एक अतिशय गरीब माणूस जो काँग्रेसचा कार्यकर्ता, त्याच्या फॉरवर्ड ब्लॉकचा कार्यकर्ता होता, त्यांच्या घरी नेताजी सुभाषचंद्र बोस राहिले गुप्तपणे. नेताजी सुभाषचंद्र बोसना त्यांनी सगळं शिकवलं, पठाण कसे वागतात, तुम्हाला कसं करायचं. आणि तिथनं ते त्या वेशामध्ये गेले. आता ही माहिती त्या अहमद खानमुळे कळली, बरोबर आहे का? तो म्हणजे अहमद खान एक्सपायर पण झाले. त्या अहमद खान कुणालाच माहिती राहिले नसते. या अहमद खानचं इंग्रजांनी अतिशय हाल केले, सगळ्यात जास्त त्यांचे हाल केले.
आणि ही व्यक्ती कशामुळे कळलं, या काही साहित्यामुळे कोणाला कळते आपल्याला, आपल्या सगळ्यांना कळतंय. 1941 साली झालेली घटना 45 वर्षाची. जसं हे हस्तलिखिताचं महत्व काय, तुम्ही याच्यामध्ये काय काय लिहून ठेवता, बरोबर आहे का? पण लिहून ठेवलेलं तुम्हाला कधी शाळेमध्ये आल्यानंतर जुन्या आठवणी त्याच्यामधून जागा होतात. आपलं अक्षर कसं होतं, आपलं ड्रॉइंग कसं होतं, आपले मित्रमैत्रिणी आपण मग त्याच्या आपण कळणारीच्या माझ्या शेजारी मैत्रीण बसायची, माझ्या शेजारी हा मित्र बसायचा. तर हे सगळं काय असतं, मी शाळेत खेळत असतो. पण मी मागाशी जसं सांगितलं तसं चिमणी दिवस साजरा करताना किंवा काही करताना आपण आपली प्रगती केली पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे, आपला दृष्टिकोन वैज्ञानिक पाहिजे. जसं आपण बघितलं आता बाहेरच्या चिमणीच्यासाठी वेगळं साहित्य केलं तयार, आपण केलंय का नाही? पण ते साहित्यामध्ये तुम्ही वेगळ्या आयडिया वापरल्या, फार छान वाटतं. एक अशी जे मला तू पूर्वी दाखवलं, एक वाटलेली मूर्ती केली आहे आणि जराशी याला कट ठेवली आहे, धान्य देत नाही. ती चिमणी काय करेल, एक दाणं काढलं, एक दाणं काढल्याबरोबर काय वाटणार, 2 दाणे काढल्यावर वरचं खाल्लं. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळत राहतात. त्याच्यामुळे आपण शालेय जीवनामध्ये अभ्यासाबरोबर या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ड्रॉइंग असेल, त्याच्यानंतर कविता करणं असेल, वक्तृत्व असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विशेषतः संपन्न करत असतात. आता तुमच्याकडे हिंदी कोणाकोणाचा चांगला हातवर करा, हातवर करा. वा, व्हेरी गुड. आता तुम्हाला माहिती आहे का, आपण पठाण सरांच्या आता मागे लागायचं. काय लागायचं, जे आम्हाला ज्याचं हिंदी चांगले, हिंदीला आता मोठे चांगले दिवस आले, जे आपण एखाद्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद जरी नुसता केला तरी आपण काय होतो, पैसे पण मिळतात आणि दुसऱ्या बाजूने काय होतं, आपण प्रसिद्धी मिळते. आता पुण्यामध्ये मला एक डॉक्टर प्रेरणा उबाळे भेटल्या. त्यांना काय मिळालं, त्यांना कांस्य पदक मिळाले, बक्षीस. आता महाराष्ट्रात का दिलं, तर वसंत आबाजी डहाके म्हणून एक कवी आहे, त्याची माहिती देखील तुम्हाला नंतर. त्यांच्या मराठी कविता त्यांनी काय केल्या, हिंदीमध्ये ट्रान्सलेट केल्या. ते म्हणून त्या जमणार म्हणजे अवघड कविता आहे, त्यांनी म्हणजे बघूया प्रयत्न करते मी म्हणून, आणि त्यांनी केलं. पण त्यांच्या पुढं त्या ज्या जे कॉलेज चालवतात का नाही, ते हिंदी विषयाचं कॉलेज. कशाचं आहे म्हणजे आपल्याला माहितीच नाही. 10वी नंतर हिंदीमध्ये कशामध्ये आपल्याला प्रगती करता येते. समजा तुमच्या वर्गामध्ये एखादं त्याचं हिंदी अतिशय चांगला आहे, तर त्यांनी कशात त्या डॉक्टर प्रेरणा उबाळीचं हिंदी चांगलं होतं, त्यामुळे हिंदी भाषेला वाहून घेतलं. त्यांच्या कॉलेजमध्ये 800 विद्यार्थी हिंदीमध्ये शिकणारे आणि हिंदीचे वेगळे कोर्सेस आहेत, ज्याला हळूहळू काय आलंय, स्कोप आला. त्याच्यामुळे आपण शाळेमध्ये अशा गोष्टी करणार आहे. आता पठाण सर आणि भास्कर जाधव सर ते कॉलेजला भेट देणार आहे. मग ते 2 नवीन त्यांच्या बोर्ड असतो का नाही, त्याच्यावरती हिंदीमध्ये लिहितात, नवीन शब्द लिहितात, नवीन माहिती लिहितात. आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला काय माहिती पाहिजे की माझी कशात प्रगती आहे, तर मी त्यामध्ये प्रगती करू शकेल. म्हणून आपल्याला या गोष्टी महत्वाच्या आहेत. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्त आपण कार्यक्रम घेतला. जागतिक चिमणी दिवस किती तारखेला झाला, 20 मार्चला झाला. दरवर्षी आपण 20 मार्चला घेणार आहोत. परंतु आपल्याला या माहितीमुळं वेगवेगळी माहिती कळते. जसं मी दिल्लीच्या जवळ, नाव आता मला लक्षात येईल ते, आम्ही एक अभयारण्य बघायला गेलो. अभयारण्य कशाचं आहे, पक्ष्याचं आहे. कशाचं आहे, पक्षी केवढे मोठे, माझ्या उंची एवढे पक्षी येतात, एवढा मोठा भाग आहे, केवढे पक्षी येतात आणि काय काय करतात किंवा ते वेगळे आपल्याला माहितीच नाही. उदाहरणार्थ त्याची पण माहिती मी तुम्हाला खूप वेळाला दिली की त्या पक्षारण्यामध्ये काय काय येतात, पक्षी काय काय करतात, त्याचा उपयोग काय काय, ती कुणी केलं, कशा पद्धतीनं केलं. तर ह्या माहिती तुम्हाला जर या वयात कळल्या, त्या मला कधी कळल्या बघा. ते पक्ष्याचं अभयारण्य आहे, ते मला 66 वर्षी पडलं. तुम्हाला आत्ताच कळू शकेल, तुम्ही माहिती घेऊ शकाल. तुम्हाला जी माहिती असेल, काही मंडळी नुसता पक्षी म्हणून निघाले ओळखतात. जगातले तिथं माणसं येतात, मोठ्या दुर्बिणी एवढ्या लांब असतात आणि त्यांना तो पक्षी उडकत असतात. ते उदाहरणार्थ तर हे सगळं जे आहे हे आपल्याला हळूहळू समजून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा या निमित्त तुम्हाला मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जगेल अन्यथा बिबटे आपल्या घरात यायला लागले. तुम्हाला पण माहिती आहे, आपल्या खेडेवाडीच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, हायवे क्रॉस करून आता बिबटे अजिंक्य ताऱ्यावरचे
आपल्याकडे यावे लागले कदाचित ते आपल्यावर सुद्धा आक्रमण करतील आणि त्यामुळे छोट्या छोट्या पक्ष्यांचं संवर्धन करणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्या भाषणातून साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केले. साहेबांना मनापासून आपण धन्यवाद देऊया आणि यानंतर चिटणीस मॅडमना विनंती की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आपल्या शाळेत चिमणी दिनानिमित्त साजरा करण्याच्या कारणानिमित्त एकत्र आलेलो आहोत. आता तुमच्या कविता आणि काही असेल तुमचं भाषण कविता ते ऐकायचंय आम्हाला जास्तीत जास्त. मग आता बाकीचं काही मी बोलत नाही, फक्त आपण एक गाणं म्हणूया. चिमणीचं गाणं म्हणूया. बहुतेक तुम्ही ऐकलेलं आहे, पण आता चिमणी दिनानिमित्त आपण हे म्हणूया. चिमणी अगदी आपल्या जवळची, लहानपणापासून आपल्याला माहिती आहे चिवचा घास, हो की नाही, चिवताई चिवताई चिवचा घास. आपण त्याच्यावर चिमणी बरोबरच मोठं झालोय आपण सगळे, हो की. त्यामुळे आपल्याला चिमणी अतिशय आपल्या जवळची आहे. त्यामुळे हे गाणं मी नाच ग चिऊ अंगणात माझ्या, नाच ग चिऊ नाच, नाच ग चिऊ अंगणात माझ्या, नाच ग चिऊ नाच. इवलाले पंख तुझे छोटेसेच पाय, टप टप पाऊल वाजवत जाय. चोचीमध्ये इवल्या अशा काय तू धरीशी, चोचीमध्ये इवल्या अशा काय तू धरीशी. पंखाना उडवीत नाच, नाच ग चिऊ अंगणात माझ्या, नाच ग चिऊ नाच. अंगणात तुझ्यासाठी झाड फुलले, चिव चिव आवाजाने बाळ हसले. थोडा चारा खाऊन पाणी थोडे पिऊन, थोडा चारा खाऊन पाणी थोडे पिऊन, बाळाच्या सवेत नाच, नाच ग चिऊ अंगणात माझ्या, नाच ग चिऊ नाच. चिऊ आता दूर दूर निघून जाते, तिच्यासाठी बाळ आता रडू लागते. तिच्या विना सुने दिसे अंगण हे माझे, तिच्या विना सुने दिसे अंगण हे माझे. परतून येऊन नाच ग चिऊ अंगणात माझ्या, नाच ग चिऊ नाच. अंगणात दाणा पाणी काढून ठेवू, खांदीवर चिऊसाठी घर सजवू. साध माझी ऐकून गोंगाट करून, साध माझी ऐकून गोंगाट करून, उमऱ्याशी येऊन नाच, नाच ग चिऊ अंगणात माझ्या, नाच ग चिऊ नाच, नाच ग चिऊ अंगणात माझ्या, नाच ग चिऊ नाच. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर असं चिवूचं गाणं या ठिकाणी मॅडमनी म्हटले. आम्ही लहान असताना मला एक बहिणाबाई चौधरीची कविता होती, आई खोप्यामध्ये खोपा, आणि ती सुद्धा मी चांगल्या पद्धतीने त्यावेळेला विद्यालयात गात होतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या कविता ह्या तोंडपाठ असल्या पाहिजे. यानंतर आपण कविता गायनाकडे वळणार आहोत. आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी ज्यांनी आपल्या कविता तयार केल्या त्यांच्यासाठी विनंती की हरवलेली चिवताई कविता गाण्यासाठी स्वयंजली यादव आणि जानवी शेलार यांच्या 5वीतल्या या 2 विद्यार्थिनी कविता गाण्यासाठी या ठिकाणी येतात. मी आता 5वीमध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला हरवलेली चिवताई एक छोटीशी कविता सादर करणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून. माझे नाव जानवी शेलार. मी इथल्या 5वीमध्ये शिकत आहे. चिवताई उडते कशी बुरकत, कधी फांदीवर तर कधी अंगली उड्या मारते दक्कन. लहानपणी चिवताई अंगाला हळद लावून नटायची, गाणे गात चिमण्या नवरी मात्र वाटायची. हरवलेली चिवताई उडते कशी बुरकत, कधी फांदीवर तर कधी अंगणात उड्या मारते दक्कन. मोबाईलच्या युगात चिवताई तुझं अस्तित्व कमी झालंय, आमच्या हवेत काही तुझे दिसलेही कमी झाले. हरवलेली चिवताई उडते कशी
चिमुताई उडते कशी बुरकण, कधी फांदीवर तर कधी अंगणात उड्या मारते दपकण. चिमुताई तुझा कळपांचा थवा आज आठवणीत राहिला, तू आज मानवाचा स्वार्थ तुझ्या नजरेने फरकून राहिला. फांदीवरील चिमुताई उडते कशी बुरकण, कधी फांदीवर तर कधी अंगणात उड्या मारते दपकण. मानवाकडे कुठल्या नजरेने बघते या दोन्ही विद्यार्थिनींच्यासाठी आपण जोरदार टाळ्या ठिकाणी वाजवूया. आणि पुढं चिमटी चिमणी गाण्यासाठी येते श्रद्धा कांबळे, संचिता वसव, अनुष्का ठोंबरे आणि प्राची खंडागळे येतात आणि प्राप्ती निकम 5वीच्या विद्यार्थी. चिमणे अब ए चिमणे काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा पाना, बघू 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 आहा छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे, ठेवायचा कुठे, त्यात काय मोठे बांधूया कुठे, झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर, चला चला लवकर काम करू बरोबर. मी आणते गवत, मी आणतो गाड्या, मी आणते कापूस, मी आणतो मऊ दोरा, आतमध्ये छानदार कापूस ठेवू, कडेने गवत पसरून देऊ, गवताच्या कडेनं गाड्या ठेवू, सगळीकडून दोऱ्याने शिवू, आतमध्ये छानदार पिलांना ठेवू, पिले काय करतील चाऱ्याशी खेळतील, दाणा खातील पाणी पितील, गवताच्या कंदीत कापसाच्या उशीत चिमुकले पिले राहतील खुशी, चिमुकले पिले राहतील खुशी, चिमुकले पिले राहतील खुशी. थँक्यू. सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आता या चिमणी या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी श्रावणी कुंभार येते. बघूया ती काय सांगते चिमणीच्या विषयी. माझे नाव श्रावणी वैभव कुंभार, मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. मी चिमणीबद्दल भाषण सांगणार आहे. चिमणी ही आकाराने लहान असते, तिच्या अंगावर मऊ पिसे असतात, तिला छोटीशी मजबूत चोच असते, तिला दोन लहान डोळे असतात, तिला छोटे पाय असतात. चिमणी दाण्याचे कण व गवताच्या बिया खाते. चिमणी काळ्या, पांढऱ्या आणि राखाडी रंगाची असते आणि तुम्हाला माहिती आहे का की जगभरात किती चिमण्यांचे प्रकार आहेत? जसे कावळ्याचे प्रकार, किती कावळ्याचे प्रकार? 2. एक देशी कावळा आणि दुसरा डोम कावळा. जो काळा गुप्त असतो, मोठा असतो आकाराने, त्याला डोम कावळा म्हणतात. आणि कधी कधी आपण आपल्या मित्राला म्हणतो का रे डोम कावळ्याकडे बघतोय माझ्याकडे, तो बघतो. आणि अजून एक गोष्ट कावळ्याच्या संदर्भातली, त्याचा डोळा डावा हा अजिबात त्याला दिसत नाही. एका डोळ्यानेच कावळ्याला दिसत. एक आग से कौवा काना होत आहे, हे तुम्हाला पण माहित नसेल. म्हणून कावळा बघताना असं बघतो, सारखं असं बघतो किंवा असं बघतो, असं बघत नाही, म्हणजे त्याला डाव्या डोळ्याने दिसत नाही. हे तुम्हाला महत्वाचं माहिती पाहिजे. तसं चिमण्यांचे प्रकार जगभरामध्ये 24 आहेत आणि भारतात फक्त 5 प्रकारच्या चिमण्या आढळतात आपल्याकडे. अजून त्याच्यावर संशोधन चालू आहे. जसं पालीचे प्रकार वेगवेगळे असतात. आपल्या घरात पाली येतात ना, काही काही खरड्या रंगाचे असतात, काही एकदम चपट्या असतात. त्याला बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगलं वाटत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या प्राण्यांच्यावर करिअर करू शकता. म्हणजे नुसता अभ्यास केला ना तरी तुमचं करिअर झालं. म्हणजे नुसत्या पालीवर अभ्यास केला, नुसत्या एखाद्या चिमणीवर अभ्यास केला, एखाद्या कावळ्यावर अभ्यास केला तरी तुम्ही संशोधक म्हणून जगभरामध्ये तुमची ख्याती पसरू शकते. आणि हे फक्त आणि फक्त आपल्या लोकमंगल शाळेतच समजतं. बाहेरच्या विद्यार्थ्यांना विचारलं ना, तुम्हाला प्रजाती माहिती आहेत का, पालीचे प्रकार माहिती आहेत? म्हणजे मला नाही माहिती. हे कुठे आहे? तर आपल्या विविध कार्यक्रमातून तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून एक, तुम्ही या वर्गात आल्या म्हणजे तुम्ही काही वेचक पोर आपण एकत्र केले.
बाकीच्याला घेतलंय का कार्यक्रमात? मग आपण कार्यक्रमात बसलो तर आपलं काम काय पाहिजे? खूप लक्ष पाहिजे आहे की नाही? जसे हे चिमणीचे प्रकार सांगितले, चिमणीचं उदाहरण सांगितलं, तिचे पाय छोटे असतात, तिची चोच ही छोटी असते, हे खरंच आहे. आणि यासाठी तिच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्यानंतर हिंदीतली कविता चिडिया गाण्यासाठी येते गार्गी कदम, आबोली खैरमोड आणि पूर्वा धनावडे या इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी हिंदी. चलती सारी चिड़िया लगती कितनी प्यारी चिड़िया, दाना चुगती नीड बनाती, दाना चुगती नीड बनाती, श्रम से कभी न हारी चिड़िया, लाल भूरे लाल मटमले रंग, श्रम मिलो उड़े हमारे चिड़िया, मिलो उड़े हमारे चिड़िया. चिमणीसाठी पाणी खूप महत्वाचे आहे. दान या शब्दातून माणसांना संदेश दिला आहे. सरली सुरेख थंडी, फोपावला उन्हाळा, संतर्प सूर्यज्वाळा, ओकेल तत्वज्वाळा, पक्षी दिशा दिशाला फिरती रथवेणी, फिरते खंड त्यांचे मनुष्य शोधतील पाणी, त्यांचे पाणी पिण्यास नाही, त्या सोडल्या जीवाची होईल नाही, त्यांच्या जीवाकरिता इतकी करा सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा, पाणी भरून ठेवा. धन्यवाद. माझे नाव मी आपल्या सांगू मी या ठिकाणी चिमणीचं मनोरंजन व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांत चित्तनातून घालणार चिमणीची नम्र आहे. मी चिमणी होती. हल्ली ऐकू येत नसेल. हो ना, कशी ऐकू येणार? कारण आमची संख्या आता कमी होत निघाली. पूर्वी घराघरात आम्हाला घरटं बांधण्यासाठी जागा मिळत असे, पण आता मोठ्या इमारतीमुळे आमची घरटे राहिली नाहीत. पूर्वी घरातून आम्हाला खायला दाणे मिळत असे, पण आता हल्ली सगळ्या घरातल्या खिडक्या दारे बंद असतात. छोट्याशा झाडावर आमच्या भावात चिमचिम करायचा, पण त्या झाडाचे आता कत्तल होते. एवढी साजीव किती सहन करणार? आम्हाला तुमच्याकडे राहायला खूप आवडते, पण ते आता शक्य नाही. काही वर्षांनी तुम्ही फक्त आम्हाला चित्रातच पाहिले म्हणून मी माझ्या चिमणीची मनोगत व्यक्त केले. धन्यवाद. खूप सुंदर अक्षराने सांगितलं की आपली घरं सिमेंटची झाली आणि आपण चिमण्या कसल्या असल्या म्हणजे घरी कागदाच्या असल्या. बऱ्याचशा घरात मी बघितले की कागदाची चिमणी अडकवल्या. त्याच्यापेक्षा आपलं दारं उघडी ठेवा. आणि मुलांना तुम्ही ग्रामीण भागात राहता, म्हणजे मी पण ग्रामीण भागात राहतो. आपली ज्वारी काढण्याची सुरू आहे, तेव्हा ज्वारीची काढणी सुरू आहे आणि तिची कणसं असतात ना, ती आकडीची असतात, अशी वर असतं असं, ती कापायचं नाही. ती 4-5 कणसं आपण शेतातली आणून जर आपल्या दारात बांधली तर निश्चित तुमच्या दारात रोज चिमणी त्या कणसातली ज्वारी खाण्यासाठी येईल. म्हणजे पूर्वीची अशिक्षित लोक होती, ती कणसं बांधायची दारात. आणि आपण काय करतोय, आपण काही चिमण्यांसाठी खाल्लं नाही, आपण खाऊ किंवा चार, तर आपण हे सगळं करूया. याच्यानंतर तुमच्या समोर चिवचिव चिमणी गीत घेऊन येते वैदेही माने आणि राजलक्ष्मी साळुंके. नमस्कार, माझे नाव स्वामीची होते. नमस्कार, माझं नाव राजलक्ष्मी. आमच्या गीतेचं नाव चिमणी करते, सगळ्यांच्या मनाला जिंकून घेते. चिमणी करते, सगळ्यांच्या मनाला जिंकून घेते. मिळतात एक गाडीचं दाना बनवेल छान पिलांना. मिळतात एक गाडीचं दाना बनवेल छान खिचडी पिलांना. मिळतात एक बनवेल छान खिचडी पिलांना.
चिवचिव करून चिमचिमी समजावले त्यांना प्रेमाने. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर शिवशाही कविता गाण्यासाठी पूजा गुप्ते तथा सारमेतले विद्यार्थी यांचे माझे नाव पूजा माझ्या कवितेचे नाव आहे चिवचिव ताई. चिवताई चिवताई तुझे मला दे उंच उडविण्याची कला तुझी मला दे. चिवताई चिवताई उडताना उडतेस किती छान ग उडताना उडतेस किती छान ग. तेच किती छान ग. भीती आणि बाळग पिंजऱ्यांसाठी करतेस तू जीवाचं राळग. मस्त मस्त जगण्याची टीप तुझी मला दे उंच उंच उडण्याची तुझी कला मला दे. चिवताई चिवताई उडताना एवढे एवढेसे करते तरी किती गोड ग. उंच उंच उडण्याची तुझी कला मला दे. चिवताई चिवताई. चिमणी कविता ही सादर करणारे तुम्ही शारदा चित्रकला गाणी अशी माझी मागणी आहे. सकाळ होतात तिची सकाळ होताच तिची निघायची धावपळ. या घरातून त्या घरात तेही न थांबता खिडकीतून डोंगावर पाहिजे तर कधी दोन शारदा शिकत बसायची. बहिणीची माहितीची घडल्या घरची आणि सदस्य केली दिसायची. आज आम्ही तुम्हाला चिमणी कविता म्हणून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे चिमणी मुलगी पांढरी चिव चिव करते माझ्याकडे बघते नवाकडे बघते चिव चिव करते. फांदीवर चिमणी मुलगी पांढरी कुंजून नाचते मन मन कसते. चिमणीच्या येजा आकाशात असते म्हणून तिला पुष्कळ केलेले असते. धन्यवाद. कार्यक्रमाचा आभार प्रकट करण्यासाठी आदरणीय बाबर मॅडम यांना विनंती करतो की मॅडम आपण आभाराचं कार्य या ठिकाणी करावं. आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली मनोगत चिमणीबद्दल व्यक्त केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कविता छानपणे गायन केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक कौतुक करते आणि अभिनंदन करते. पुढच्या वेळेस अजून छान प्रकारे कराल अशी मी इच्छा बाळगते. पुढच्या वेळेस काय करायचं, सगळ्यांनी छान पाठ करायची कविता. पाठ करून सगळ्या पूर्णपणे चालीत म्हणता आल्या पाहिजे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब, आदरणीय चिटणीस मॅडम, पवार सर, इंगळे सर आणि पठाण सर या सर्वांचं मी या ठिकाणी उपस्थित राहिले. आपला वेळ या ठिकाणी दिलेला आहे, तुम्हाला छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला.